सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि दुकानाचं काही मटेरियल यायचं होतं. गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं गाडी काय आलेली नाही आहे आणि दुकानावर ऑर्डर घेतलेली होती ड्रिपची. तर आता सकाळी आपल्याला ते ड्रिप 10-11 वाजेपर्यंत समोर जे कस्टमर आहेत त्यांना द्यायचं आहे. पण आपली जी गाडी येणार होती तिचा काहीतरी फॉल्ट झाला, त्यामुळे ती गाडी काय आलेली नाही. तर आता मी चाललेलो आहे कोळपेवाडीला ड्रिप आणण्यासाठी. तर जे दुसरं मित्राचं दुकान आहे तिथून ड्रिप घेऊन येणार आहे मी. तर तिथून ड्रिप आणून समोर कस्टमरला देणार आहे, कारण आता त्यांची गैरसोय व्हायला नको. तर कांद्याचं सीझन चालू आहे आणि कांद्याच्या सीझनसाठी लोक आता ड्रिपवरच जास्त कांदे करताय, कारण पाणी भरण्याचा ताण कमी होतो आणि लेबरचा प्रॉब्लेम नसल्यामुळं जास्त शेती ही ड्रिपवरच चालते. त्याच्यामुळे आता मी सकाळी लवकर निघालो, कारण मला परत हॉटेलवर यायचं आहे. मग सकाळी सकाळी त्यांना ड्रिप आणून दिलं म्हणजे काम कमी होऊन जाईल. संक्रांतीच्या दिवशी रात्री म्हणजे 11-11:30 वाजता याच ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाला आमचा. एक इको गाडी इथं पलटी झाली. टर्न आहे इथं, एक मोठा टर्न आहे, लक्षात येत नाही बऱ्याच वेळेस रात्रीच्या टायमिंगला तो. आणि या समोर या झाडाखालीच गाडी पलटी झाली आणि 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता इथं. रात्री टाईम असल्यामुळे लक्षात नाही आलं त्यांना हा टर्न, गाडी पलटी झाली. त्यामुळे कधी पण शक्यतो प्रयत्न करा की रात्रीची ड्रायव्हिंग करू नका. संक्रांतीचा दिवस असल्यामुळे ते वणीगडावर चालले होते देवीच्या दर्शनाला आणि जाता जाताच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. शक्यतो रात्रीची ड्रायव्हिंग कमी करा आणि जरी ड्रायव्हिंग करायची वेळ आली तर थोडेसे लक्ष देऊन करा. गाडी जोरात असल्यामुळं अंदाजी गाडी पलटी झाली. गाडीचं त्यांचं नियंत्रण सुटलं. सकाळचा टायमिंग आहे आणि सूर्यदेवताही बाहेर आलेले आहे, पण थोडंसं आज धुकं होतं सकाळी, जास्त धुळी जास्त होती. आता थोडीशी कमी झाली, पण मग आहे अजूनही दिसते. कोळीपिढीचा आमचा हा रोड आहे थोडासा एक 3-4 किलोमीटर जास्तच खराब आहे. याचं काही काम पूर्ण झालं नाही, काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी बाकी आहे. सकाळचा टायमिंग आहे, मुलंही स्कूलला निघालेले आहेत. कारखाना असल्यामुळं बरेचसे कामगार सकाळी 8:30च्या ड्युटीवर जातात. मी आता नवीनच एक म्हणजे लॉंग ट्रिपची तयारी चालू आहे माझी, कारण आपली डॉमिनार घेतल्यापासून आपली काही लॉंग ट्रिप झाली नाही म्हणजे वेळच नसतो. आता वेळ काढून एक 600-700 किलोमीटरची ट्रिप करणारच आहे मी. गाडी आणल्यापासून एक पण ट्रिप झाली नाही आणि कुठं जायला वेळ नाही भेटला. तर लवकरच प्लॅनिंग चालू आहे माझं, सांगेल मी तुम्हाला कुठं जातोय म्हणून. गाडीवाले ओव्हरटेक करताना लक्षच देत नाही पुढं. आता एवढे मोठा ट्रक आहे तरी ओव्हरटेक करतोय टेम्पो. रोड खराब असल्यामुळे ना, जिथं चांगला रोड आहे तिकडून गाडी चालवतात सगळ्यांचाच विषय येतो. कारखाना चालू आहे, बैलगाडीवाले चालले सकाळी सकाळी ऊस तोडण्यासाठी, आणि उन्हामध्ये त्यांना ऊस तोडणं शक्य नाही होत, त्यामुळे ते जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जातात. आता कारखाना चालू असल्यामुळं रोडला गर्दी पण जास्त राहते
ऊसाचे ट्रक राहते, ट्रॅक्टर राहतं, टायर गाड्या राहतात, व गर्दी जास्त राहते रोडला. दुकान आलेलं आहे, अजून तर दुकान बंदच आहे, आलेलं नाही दिसत आहे दुकानामध्ये. विचारून पाहतो फोन करून. तो आलेला नाही दुकानामध्ये. पप्पा आलेले, पाहूया आता ते येतील, आणि ते आले की दुकान उघडून लगेच आपण ड्रिपचे बंडल घेऊ आणि निघूयात परत. चला तर आता ड्रिपचे बंडल घेतले मी. ड्रिपचे बंडल घेऊन आता निघालोय. ते लगेच फोन केल्यावर लगेच आले होते 5-10 मिनिटं. जाऊया आता पटापट घरी. अजून हॉटेल उघडायचं आहे, दुकान उघडायचं आहे. आता मकर संक्रांतीचं सण चालू आहे, त्याच्यामुळं कोपरगाव आणि येवल्यामध्ये पतंग उडवण्याची जास्त परंपरा आहे. कोपरगावमध्ये तर कमी, पण येवल्यामध्ये जास्त पतंग उडवले जातात संक्रांती दिवशी. आणि पतंग उडवताना बऱ्याचशा वेळेस लोकांनाही त्याचा त्रास होत राहतो. आता पण 2-3 केसेस झाल्या. एका मुलाचा गळा चिरला पतंगाच्या मांज्याने. पतंग उडवताना लक्ष दिलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळं कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे. चला तर आता दुकानावर पोहोचलोय मी. थोडंसं राहिलंय. आता दुकानावर ड्रिप खाली करून हॉटेलवर निघालो. आता हॉटेल उघडतो, हॉटेलची साफसफाई चालू होईल, नंतर मग दुकानावर येतो परत. तर हा भैया झाडू मारून राहिला. आता थंडी आता संपत आली, त्यामुळे लिंबाचा पाला आहे हा पिवळा पडतो आणि पूर्ण लिंबाचा पाला हा खाली पडतो. त्याच्यामुळं 1 महिनाभर खूप झाडावं लागतं. कचरा जास्त पडतो लिंबाचा, बदामाचा. हॉटेलची इकडे साफसफाई झालेली आहे, फिनेल वगैरे मारून झाले. आम्ही रोजच्या रोज फिनेल मारत राहतो हॉटेलला. रोज सकाळी झाडून झालं की फिनेल मारून देतो. त्याच्यामुळे काय होतं, कुठल्याही प्रकारचा वास येत नाही आणि मच्छर वगैरे असेल तर ते पण राहत नाही. तर माझी साफसफाई राहिलेली आहे, देवपूजा करायची मला अजून. तर मी साफसफाई करतो, मग देवपूजा वगैरे करून त्या दुकानावर आलो. तर आपण इथं ही पाईपसाठी रॅक बनवली. ही पूर्ण रॅक आम्ही घरच्या घरीच बनवली, सगळे कर्मचारी मिळून. आणि पाईप पहिले काय व्हायचं, हॉटेलवर राहायचे तर पाईप लक्षात येत नव्हते. बरेचसे गिराईक असं व्हायचं की दुसऱ्या दुकानातून पाईप घेऊन यायचं, मग बाकीचं मटेरियल आपल्याकडून घ्यायचं. त्याच्यामुळे मग ही रॅक मी आता दुकानावरच बनवली. पाईप पण ते सगळं जागेवर राहील. आणि हे जे ड्रिप आणलंय मी, श्रीराम कंपनीचं आहे. गेल्या 2 वर्षापासून मी हे ड्रिप वापरतोय दुकानामध्ये, तर चांगला रिस्पॉन्स भेटतोय. दुकानात सामान एवढं झालंय आणि ठेवायला जागा नाही राहिली, पूर्ण दुकान फुल भरलंय. आता थोड्याशा या रॅक आम्ही सुरुवातीला काय केलं होतं, घाई दुकान चालू केल्यामुळं रॅक पूर्ण या लाकडी रॅक घेतल्या होत्या, पण मग वजन जास्त असल्यामुळं त्यांना जास्त वजन सहन नाही झालं. रॅक बऱ्याचशा खराब झाल्या, बरंचसं मटेरियल खालीच पडून आहे. आता रॅक नवीन बनवायचं आहे मला, सगळं सामान बसेल. हे जे ड्रिप आहे सर आमचं, याला काय 3 ओलं आहे. 3 ओलं म्हणजे 3 ड्रिपर आहे. एका तासाला साधारण 12 ते 13 लिटर पाणी पडतं याच्यातून. क्वालिटी पण पहा तुम्ही, एकदम मस्त अशी क्वालिटी आहे. आणि शक्यतो ड्रिप जर तुम्ही केलं कांद्याला तर तुमचा बराचसा खर्च वाचतो आणि याच्यावर कांदे पण चांगले येतात. आणि सटक आलेलं आहे आपल्या दुकानामध्ये नवीन, त्याला RC सटक म्हणतात. पहिलं RR जे होतं ते वेगळं होतं, हे RC सटक आहे. याला सिस्टीम अशी आहे की याला 2 पार्ट आहे, याच्यामध्ये 2 पाईप एकत्र बसवलेले. हे पहा, हा आतमध्ये असतो, इथं मध्यंतरी रिंग घ्यायची
तुम्हाला एक तोंड चिटकून घ्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या तोंडाला फक्त पाईप पुढे ओढून घ्यायचा आहे. हे पहा असा, हा असा खाली दाबला की एकदम इझी बसून जातो. जास्त मेहनत नाही करावं लागत. हे पहा, हा वेगळा पाईपचा तुकडा राहतो, आतमधून याला अशी रिंग राहते. हा तुकडा ह्या रिंग मध्ये बसवलेला राहतो. हा फक्त तुम्हाला ग्रीस लावून लीक काढताना फक्त हा पुढे ओढायचा राहतो आणि हा एकदम इझी बसून जातो. म्हणजे तुम्ही स्वतःही लीक काढू शकता. एवढं काही अवघड नाही. नवीन व्हिडिओ मध्ये